जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. श्लोक क्रमांक 2 पर्यंत आपण आलो होतो. 51 ओव्या आपल्या झाल्या होत्या. फार सुंदर सुरू आहे. साधकाच्या दृष्टीने खूप घेण्यासारखं ज्याच्यातून आहे असं म्हणूया. अत्यंत साधन गर्भ, साधनाभिमुख असं हे तत्वज्ञान. प्रत्यक्ष भगवंत बोलतायत. अर्जुन भाग्यवान श्रोता आहे आणि त्याच्यावर माऊलींचं भाष्य, परमपूज्य खंदारकर महाराज विवेचन, आणि आपण सर्व भाग्यवान. मी फक्त वाचतोय, तुम्ही ऐकता आहात, एवढाच फरक आहे. पण आपण निश्चित भाग्यवान आहोत की खरोखर आपण भारतासारख्या भूमीत जन्माला आलो. हे असं तत्वज्ञान आपल्याला ऐकायला मिळत आहे. जवळपास सगळ्याच भारतीयांचा तो ठेवा आहे, पण त्यातले आपण भाग्यवान ज्यांना हे ऐकायला मिळत आहे. ऐकल्यानंतर ते आवडत आहे, पटत आहे, रुचत आहे. पुन्हा आपण वाचनाला, श्रवणाला येतो आहोत. कारण अगदी मुग्ध करून टाकणारं तत्वज्ञान आहे. खरं सांगायचं झालं, वेदांताचं अप्रतिम तत्वज्ञान आता आपल्यासमोर या 6व्या अध्यायाच्या निमित्ताने येत आहे. विशेषतः तुमच्या माझ्यासारखे जे प्रापंचिक आहेत आणि ज्यांना स्वरूपानुभूती हवी आहे, त्या सद्घन, चितघन, आनंदघन परमात्म्याचा अनुभव तो मी आहे असा हवा आहे. एकरूपत्वाने निरतिशय आनंद हवा आहे. त्यांनी काय करायला हवं? प्रापंचिक जो आपल्यासारखा आहे त्याच्यासाठी अतिशय सुंदर तत्वज्ञान आपल्यासमोर येत आहे. आणि परमार्थ प्रांतामध्ये अर्थातच संन्यास हा एक शब्द बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये रुंजी घालत असतो. पण त्या संन्यासाचे 2 अर्थ आपण पाहिले. एक स्वरूपतः आणि एक तत्वतः, की ज्याला इथे 2 वेगळी नावं या अध्यायामध्ये वापरली आहेत. एकाला योग म्हटलं, एकाला संन्यास म्हटलं. आपण मागच्याला बोललो होतो की त्याच्यामध्ये कर्म शब्द लावून घ्यायचा, म्हणजे कर्मयोग आणि कर्म संन्यास. आणि हे 2 वेगळे नाहीत असं प्रतिपादन पहिला जो श्लोक होता, अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासीच योगीच न निरग्न चाक्रिया. हा जो श्री भगवान उवाच असं म्हणून भगवंतांनी बोलायला सुरुवात केली आहे या 6व्या अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये सुरुवातच भगवंतांनी इतकी सुंदर केली आहे, अनाश्रित कर्मफलम. म्हणजे सांगायचा काय आहे? ध्यानयोग, हठयोग, साम्ययोग, 3 प्रकारचे योग या अध्यायामध्ये आहेत, आपण बघितलं होतं. पण तरी सुद्धा सुरुवात या अध्यायाची भगवंतांनी केली ती कर्माबद्दल बोलण्यापासूनच केली. बरं, पहिला शब्द पण कर्म नाही आहे. पहिला शब्द आहे अनाश्रित कर्मफलम. का? कारण ते आपण नेहमी विचार करतोय तो की ध्यानयोगाचं, ध्यानयोग जे अंतरंग साधन समजल्या जातं, जाणार आहे तिथपर्यंत आपण. साध्या शब्दामध्ये आपण ज्याला ध्यान म्हणतो, ज्याला ज्ञानमार्गामध्ये निधिध्यासन म्हणतात, त्याला प्रसंख्यान म्हणतात, अनेक शब्द त्याला आहेत. हे अंतरंग साधन जे आहे, अंतरंग प्रत्यक्ष साधन जे आहे, त्याचं बहिरंग साधन काय आहे? तर कर्म आहे. आणि म्हणून सुरुवातच केली आहे अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासीच योगीच न निरग्निर्न चाक्रिया. झाला आपला विचार करून. अग्नीच्या संदर्भातलं त्या काळचं वर्णन आहे. त्या काळच्या वर्णाश्रम धर्माला धरून ते वर्णन आहे. कारण गृहस्थ जो कर्म करायचा, ती अग्नीला धरून असलेली जी कर्म, ती फक्त गृहस्थालाच करण्याचा अधिकार होता. हा सगळा विचार केला होता आपण.
कारण पत्नी असल्याशिवाय या कर्मांचा अधिकार नाही. ज्याच्यामध्ये अग्निहोत्र आहे, यज्ञ आहे, वगैरे वगैरे. अग्नीच्या संदर्भात केलेली सगळी कर्म. आता आजच्या युगामध्ये आपण त्याचा अर्थ वेदविहित आपली कर्तव्य कर्म असा करून घ्यायचा. ती कशी करायची? आता अनाश्रित. आणि असा जो करतो मग त्याला कर्मयोगी म्हणायचं अर्थातच. आणि जो कर्मच सोडून देतो त्याला कर्मसन्यासी म्हणायचं. म्हणून योग आणि संन्यास. पण हे दोन्ही तत्वतः एकच आहे असं भगवंत सांगतात आहे. आणि माऊलींची 40 क्रमांकाची ओवी आहे त्याच्यावरची, की सांडिजे दुजया नामाचा आभासू. फक्त नामाचा फरक आहे. योगी तोची संन्यासू. असं तरी का बरं? तर दोन्हीचं फळ एकच आहे. पाहता ब्रह्मी नाही अवकाश दोही माझे. आणि फल एकच असल्यामुळे स्वरूप म्हणजे बहिरंग जरी त्याचं वेगळं दिसत असलं, एक जण कर्म करत असला आणि एकाने कर्म करणं बंद केलेलं असलं, तरी हा जो कर्म करतो तो जणू काही कर्म करून करत नाही दुसऱ्या भाषेत. फलाची अपेक्षा नाही. निराश्रित किंवा अनाश्रित कर्मफलम. आणि मग त्याच्यामध्ये साधन मार्गाचा भेद असू शकतो, साधकाचे देहादी उपाधी वेगवेगळ्या असू शकतात. पण कर्तृत्वाच्या अभिमाना वाचून जो कर्म करतो, ऐसा तोच संन्यासी पार्थागा परियेसी, तोची भरवसेनिसी योगीश्वर. 47 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली झाला आता योगीश्वर म्हणून. अशा लक्षणांचा जो कर्मयोगी आहे तोच संन्यासी आहे आणि तोच खात्रीने सर्व योग्यांचा राजा आहे. आणि जो मनुष्य म्हणतो, ज्याला प्रसंगाने प्राप्त विहित कर्म ज्याला झालेलं आहे त्याला बंधनकारक मानून ते टाकावं असं म्हणतो, तो पहिलं कर्म टाकताच दुसऱ्या कोणत्या तरी कर्माची मांडामांड तो करत असतो. हाही विचार आपण मागच्याला केला की कर्मातून सुटण्याची अनेक कारणं असू शकतात. कधी कधी मी वैतागाने त्या कर्मातून सुटण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडत असतात, प्रतिकूल गोष्टी घडत असतात, आणि मला असं कुठेतरी मनामध्ये वाटून जातं की बहुतेक मला वैराग्य आलेलं आहे. त्याला वैराग्य वैताग असं म्हणतात. त्याचं कारण आहे की ते कर्म सोडता सोडताच मी दुसऱ्या कर्माची सोय केलेली असते. स्थूलमानाने बोलतंय याची सूक्ष्मता पुष्कळ आहे, की मी कर्म सोडतो आहे असं म्हणणं हे सुद्धा एक कर्मच आहे. तो विचार जरी सोडला तरी असं कुठे होऊ नये की जे एक विहित कर्म जे अर्जुन टाकायला निघाला होता पहिल्या अध्यायामध्ये, धर्माच्या बाजूने युद्ध करणं, धर्माचं रक्षण करणं, सज्जनांचं रक्षण करणं, दुर्जनांचा निपात करणं, हे जे विहित कर्म क्षत्रियाचं त्या काळच्या व्यवस्थेप्रमाणे अर्जुनाचं होतं, ते सोडून अर्जुन काय करायला निघाला होता? भगवे कपडे घालायला असं निघाला होता, संन्यास घ्यायला असं निघाला होता पहिल्या अध्यायामध्ये. आणि त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठीच तर 18 अध्याय सांगतात भगवंत. मुद्दा हा आहे की प्रसंगाने प्राप्त जे विहित कर्म आपल्याला आहे ते बंधनकारक मानून ते टाकू नये, कारण कर्म बंधन करतच नाही. मुख्य विषय आपला तो सुरू आहे. आणि असं न करता जो करतो त्याची फजिती कशी होते हे 50 क्रमांकाच्या ओवीत माऊलींनी सांगितलं. प्रसिद्ध ओवी आपण पाहिली होती, गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीचे आहे सहजे, की तेची संन्यासे वाढवीचे सारेसे पुढते. म्हणजे काय? केवळ बाह्यतः मी एक प्रकारचं कर्म टाकलं आणि दुसऱ्या प्रकारचं कर्म मी स्वीकारलं म्हणजे माझं काम झालं असं होत नाही. कारण आपण तोही विचार केला होता की संन्यासी जरी असला तरी कमीत कमी का होईना कर्म त्याला सुद्धा सुटलेली नाहीत. त्यामुळे ज्याची मुळात काय म्हणूया विरक्ती किंवा वैराग्य हेच मुळात परिपक्व झालेलं नाही आहे, ज्याची अजूनही प्रचंड आसक्ती आहे, ज्याच्या मनामध्ये अजूनही काम शिल्लक आहे, अशा गृहस्थांनी जे संन्यास घेतला त्याच्यासाठी हा विचार सुरू आहे. जे परिपक्व अवस्थेत ज्या वेळेला ज्या पद्धतीने अंतःकरणाची जी स्थितीमध्ये संन्यास ज्यांनी घ्यायला हवाय, ज्यांनी घेतलेला आहे विधिवत संन्यास, त्यांच्यासाठी ही ओवी अर्थातच
नाही. आणि म्हणून आपल्या कामना अजून शिल्लक आहेत, असतातच. आपण तो बघितला होता, समाजातले किती टक्के लोक या प्रकारात मोडतात. अगदी फारच कमी की ज्यांचा खरं संन्यास सिद्ध झालेला आहे. उरलेले सगळे, मग ते कर्माच्या प्रांतातले असो का भक्तीच्या प्रांतातले असो, भक्ती सुद्धा कर्मातच मोडतो पुन्हा शेवटी. आणि ती करावी लागते ना. भक्तीचा अंग काय आहे? उपासना. एक मोठं अंग आहे. उपासना ही करावी लागते. म्हणून तर लोकेस्मिन द्विविधा निष्ठा म्हटलंय भगवंतांनी. दोनच निष्ठा सांगितली, कर्म आणि ज्ञान. उपासनाशी वेगळी घेतलेलीच नाही आहे, कारण उपासनेचा समावेश कर्मातच होतो आणि ती करावी लागते. तर मुद्दा असा आहे की जर जास्तीत जास्त लोक समाजातले की ज्यांना भगवत प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्याबद्दल बोलतोय बरोबर. बाकी जगाने कसं जगावं हा आपल्या चिंतनाचा विषयच नाही आहे. तर त्यांना सांगतात आहे की अग्निसेवा न संडिता किंवा सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता आहे योगसुख स्वभावता आपण पाहिजे. की तुम्ही मार्गाचा आग्रह का धरता? दोन्ही जर फल रूपाने एकच आहेत, कारण दोन्हीचं फळ एकच आहे असं जर सांगतात आहेत, तर मग याचा आग्रह का, हा विषय आहे. आणि इथून आपण दुसरा श्लोक बघितला होता, यम संन्यासमिती प्राहुर योगम तम विद्धी पांडव न यस संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. यम संन्यासम इति प्राहुः म्हणजे काय? वेदशास्त्रे ज्याला सर्व कर्म व कर्मफल त्यागरूप संन्यास म्हणतात, प्राहुः म्हणजे म्हणतात. योगम तम विद्धी पांडव, विद्धी म्हणजे जाण, त्यालाच तू योग असं जाण अर्जुना, असा त्याचा अर्थ. न नही असन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन, की जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करीत नाही तो कोणीही योगी होत नाही. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो. वेदशास्त्र, शास्त्र ज्याला सर्व कर्म आणि कर्मफल त्यागरूप संन्यास म्हणतात, तोच योग आहे असं जाण. पुन्हा खरं सांगायचं झालं तर इथे कर्माचं किंवा कर्मयोगाचं कौतुक करणं सुरू आहे थोडक्यामध्ये. न्यायचं संन्यासाकडेच आहे, येणार आहे पुढे विषय. आता तो जावं संन्यासाकडेच लागणार आहे. एक वेळ अशी येणार आहे की जिथे सोडावीच लागणार आहेत सगळी कर्म. पण आत्ता कौतुकाने, अरे तेच म्हणजे हे, असं आपण व्यवहारात बऱ्याच वेळा सांगतो का एखाद्या गोष्टीमध्ये, बस तेच म्हणजे हे समज तू, असं जे म्हणतो आपण, कारण ते जवळपास सारखं असतं, दोनमध्ये फारसा फरक नसतो. त्या दृष्टीने कौतुक करणं सुरू आहे. कशाचं? कर्मयोगाचं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की शास्त्र ज्याला संन्यास म्हणतात ना, तोच तू योग आहे असं समज. शास्त्र ज्याला कर्म संन्यास म्हणतं त्यालाच तू कर्मयोग असं समज, कारण दोन्हीचं फळ पुन्हा एक आहे. जो कर्म फलाच्या संकल्पाचा त्याग करत नाही तो कोणीही योगी होत नाही. आता इथे एक बारकावा आहे, तुमच्या लक्षात आला असेल, फार सुंदर बारकावा आहे, येत नाही आपल्याला कधी. आपण भराभर वाचत पुढे जातो, आपल्याला असं वाटतं कळलं, म्हणून तर माऊलींना सांगण्याची वेळ आली की, कारण मी पुढे का जातो, कारण मी प्रकृतीनिष्ठ असतो, देहनिष्ठ असतो, त्यामुळे या बारकाव्यांकडे माझं लक्ष जात नाही. आणि मग माऊलींना सांगावं लागतं की बाळा, तुला जरी वाटलं तुला ज्ञानेश्वरी समजली तरी ती तुला समजलेली नाही. मुद्दा असा आहे की इथे कर्माच्या संकल्पाचा त्याग म्हटलेला नाहीये, बारकावा तो आहे. इथे कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग म्हटलेला. फार सुंदर बारकावा आहे. कर्म अपेक्षित आहे, कारण आपण कर्मयोगाचं कौतुक सुरू आहे इथे, बरोबर. कर्म होणारच आहे, म्हणून त्याला कर्मयोग नाही तर म्हणताच येणार नाही. मग त्याग कोणत्या संकल्पाचा त्याग म्हणजे कोणत्या, तर कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग. फलविषय संकल्प असं भाष्यातही आचार्यांनी म्हटलेलं आहे. त्याग तर करायचाच आहे. संन्यास म्हणजे त्याग. संन्यास या शब्दाचा अर्थच त्याग असा होतो. तो करायचाच आहे, पण कशाचा करायचा आहे? पुन्हा कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करायचा आहे. तो तरी कशाला करायचा? पुढचा प्रश्न आला.
आपण मागच्याला बघितलं होतं, फलसंकल्पस्य चित्त विक्षेप हेतुत्वात, असं आचार्य भाष्यामध्ये म्हणतात आहे. काय म्हणतात आहे? फलसंकल्पस्य चित्त विक्षेप हेतुत्वात, की फलसंकल्प रूप चित्ताच्या विक्षेपाने समाधिस्थ होणे संभव नाही. मूळ मुद्दा तिथे येतो. कारण आपण जाणार कुठे? आपली गाडी कुठे जाते पुढे आता? ध्यानावर आरूढ कसं व्हायचं? ध्यानावर आरूढ होण्याचे अधिकार कोणते? मी ध्यानाला जेव्हा बसतो तेव्हा या ध्यानाला काय ध्यान लागणार आहे, असं माझ्या बाबतीत बोलण्याची वेळ काय येते? गमतीचा भाग आहे. मुद्दा एवढाच आहे की का माझं ध्यान लागत नाही. कारण माझं ध्यान लागत नाही किंवा किती प्रमाणात मी यशस्वी होतो हे माझंच मला अतिशय चांगलं माहिती असतं. कारण आतमध्ये चालणारा खेळ आहे तो. बाहेरच्याला कळणं शक्यच नाही. बाहेरच्याला तर सुंदर दिसतं. महाराज 1 तास आतमध्ये बसले होते दार बंद करून. आता मी आतमध्ये झोपलो होतो का ध्यान करत होते माझं मलाच माहिती असतं. आणि झोपलो नसेल तरी बसलो, जरी मी त्या 10x12च्या खोलीत असलो तरी या संपूर्ण विश्वामध्ये मी फिरून आलेलो असतो त्या 1 तासामध्ये. याचा अर्थ असा आहे की मी अजून माझा अधिकार सिद्ध झालेला नाही. मग हे माझं असं का होतं तेच तर आचार्य इथे सांगतात आहे. काय? की फलसंकल्प रूप चित्ताच्या विक्षेपाने आपल्याला समाधिस्थ होणे संभवत नाही. म्हणजे आपल्या जे विचार येतात चित्तामध्ये त्याचा जर आपण नीट अभ्यास केला, सूक्ष्म अवलोकन केलं, तर आपल्या हे लक्षात येईल की हे सगळे संकल्प रूप, फलसंकल्प रूप विचार असतात. मग ते होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल असतील किंवा आगामी येणाऱ्या गोष्टींबद्दल असतील. पण मला माझ्या आतमध्ये काम शिल्लक असतो विविध प्रकारचा, आणि तो काम हा नेहमी फलरूपच असतो, लक्षात ठेवायचं. कारण फळाची अपेक्षा नसेल तर काम राहील कसा? सिद्ध करून दाखवा. एखादी गोष्ट मला हवी असते म्हणजे काय असतं? मला त्याचं फळ हवं असतं. हा जो संकल्प रूप, फलसंकल्प रूप हा जो विक्षेप आहे ना चित्ताचा, तो मला ध्यानावरती आरूढ होऊ देत नाही. समाधीत अजून पुढची गोष्ट राहील. आणि मागच्याला आपण हाही एक बारकाव्यातला बघितला होता की सूक्ष्म विचार केल्यावर आपल्या लक्षात येतं की समाधीचा जो निर्बंध आहे किंवा प्रतिबंध आहे तो कर्म नसून खरं कर्मफलासक्ती आहे, विचार केला तर. कारण जेव्हा बैठकीच्या साधनेला मी बसतो तेव्हा तिथे कर्म तसं म्हटलं तर नसतंच. शारीरिक कर्म तर नसतंच. जे काही सुरू असतं ते मानसिक कर्मच असतं. आणि ती का सुरू असतं? तर कर्मफलासक्तीमुळे ते सुरू असतं. ही जी फलसंकल्प रूप हा जो विक्षेप आहे ती माझ्या प्रतिबंध म्हणून ध्यानाच्या आड येते. आणि हे या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात आहे. ऐके संन्यासी तूच योगी, ऐसी एक वाक्यतेची जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. मौली आता भाष्य करतात त्याच्यावर की अर्जुना ऐक, जो संन्यासी आहे तोच योगी आहे, अशी अनेक शास्त्रांनी एक वाक्यतेची ध्वजा उभारली आहे. अनेक शास्त्र. कोणाला शंका असेल किंवा एकांगी विचार झाला का, किंवा एखाद्या शास्त्रात असं कुठे म्हटलं आहे का, एखाद्या ग्रंथातच कुठे असं म्हटलं आहे का, तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात आहे की अनेक शास्त्रांनी एक वाक्याने ते सांगतात आहे. काय? की जो संन्यासी आहे तोच योगी आहे. आता भक्ती मार्गाच्या दृष्टीने जर विचार केला तर हीच गोष्ट कशी घडते पहा. भक्ती मार्गामध्ये शरणागती अपेक्षित आहे, बरोबर? भक्ती म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे शरणागती. एकदा माझं जे आराध्य दैवत आहे प्रभू श्रीराम किंवा विष्णू किंवा भगवान महादेव, शंकर, जे कोणी असतील आपले आराध्य दैवत, एकदा किंवा सद्गुरू, आपण ज्यांचं आपण अनुसंधान ठेवत असू, एकदा मी त्यांना शरण आहे हे ठरवलं मनापासून, सगळ्यात महत्त्वाचं ते, मग माझ्या आयुष्यामध्ये कितीही दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी माझं चित्त विचलित होता कामा नये. त्याला म्हणतात खरी शरणागती. आता सगळं छान, सगळं सुरू आहे, सुखासुखी, ज्याला मराठीत हंकी डोरी म्हणतो आपण, ते सगळं असताना शरणागती सोपी असते. पण जेव्हा थोडं बिघडतं तेव्हा जर माझ्या शरणागतीला धक्का लागत असेल तर ती खरी शरणागती नव्हे. मुद्दा काय आहे?
भक्ती मार्गातून हे कसं साध्य होतं ते आपण बघतोय. आपण बऱ्याच वेळा नारद भक्ती सूत्रांचा उल्लेख करतो, कारण भक्ती म्हटलं की नारद भक्ती सूत्रांशिवाय पुढे जाताच येत नाही. कारण ज्याच्यात भक्तीची व्याख्या केलेली आहे, शास्त्रीय पद्धतीने भक्ती मांडलेली आहे, असा तो ग्रंथ आहे. आणि प्रत्यक्ष सांगितलं कोणी आहे? नारद मुनींनी सांगितलं. अन्याश्रयाणाम त्यागा, त्यातलं एक सूत्र आहे, भक्तिसूत्र. अन्य सर्व आश्रयांचा मी काय केलेला आहे? त्याग केलेला आहे. एकमेव आश्रय मला कोणाचा आहे? तो भगवंताचा आहे. याला म्हणतात शरणागती. एक क्षणभर जरी त्याचं विस्मरण झालं, तद विस्मरणे परम व्याकुलता, अजून एक सूत्र आहे त्याच्यात. ह्याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात भक्ती, ह्याला म्हणतात शरणागती. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जेव्हा भक्ती सुद्धा आपल्याला वाटतं काही अंशात ती सोपी आहे, पण परमपूज्य काकांचा शब्द आहे सवंग नाही. सोपी आणि सवंग याच्यात फरक आहे. सवंग म्हणजे रस्त्यावर पडली एखादी वस्तू, कोणी यावी उचलून घेऊन जावी, त्याला काही फारसे कष्ट लागत नाही, अशी ती नाही. परमात्म्याची, परमेश्वराची भक्ती हे सोपं काम नव्हे. सोळावरील पोळी, तुकाराम महाराज म्हणतात. आणि मला जर सोपी वाटत असेल, पुन्हा एकदा आपली बुद्धी तपासून घेण्याचं अजून एक ठिकाण. आणि तुकाराम महाराज म्हणतात सोळावरील पोळी, भक्ती तो सोळावरील पोळी. आणि मला भक्ती सोपी वाटते, म्हणजे बुद्धी तपासायला पाहिजे ना आपली स्वतःची. मुद्दा हा आहे की पण अशी जर भक्ती साधली तर त्याच्यामध्ये शरणागत मी परमेश्वराला असल्यामुळे काय होतं? फलसंकल्पचा त्याग होतो. कारण फलाचा संबंधच उरत नाही. मी माझं कर्तव्य केलेलं आहे, ईश्वराच्या चरणी मी ते अर्पण केलेलं आहे. तो मला जे देईल, बरं ह्या तो मला जे देईल याच्यातही अपेक्षा आहे. बरं, पण ठीक आहे, सुरुवातीच्या काळात बोलूया ती भाषा, पण नंतर ते सुद्धा नसतं. तो विचारही शिल्लक राहत नाही. जातो आपण तिकडे जाय पुढच्या श्लोकाकडे. हे भक्तीच्या मार्गाने जरी आपण गेलो तर हे कसं साध्य होतं, एवढंच मला सांगायचं होतं. की फल संकल्प तिथे उरतच नाही. तेच ज्ञानमार्गाने गेलं ते सगळं तत्वज्ञान वापरून तेच होतं. आणि आता किती सूक्ष्मता लागते हे ते 53 क्रमांक 24 मध्ये महाराज सांगतात आहे की जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथची योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे नि धटे साचे जया. म्हणजे काय की ज्या काळी कर्म करीत असतानाही फलाचा त्याग करणारा संकल्प नष्ट होतो. म्हणजे मी कर्मफलाचा त्याग करीत आहे अशीही उर्मी जेव्हा नष्ट होते, तेव्हाच असे हे कर्मसन्यास योगाचे तत्व अनुभवाच्या तराजूने तंतोतंत ज्याला प्राप्त होते, तोच योगी आणि तोच संन्यासी आहे. आपल्याला सहजावस्था हा शब्द ऐकून माहिती असेल. बस सहजावस्थेसारखे वर्णन आहे. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा वगैरे वगैरे, पुढचं बोलत नाही. मुद्दा असा आहे की मी ब्रह्म आहे ह्याची सुद्धा जिथे आठवण शिल्लक नसते त्याला म्हणायचं सहजावस्था. सुरुवातीला ती तेवढी एक सूक्ष्म कृत्रिमता का होईना राहून जाते, पण नंतर त्यालाही सहजावस्था येते. उदाहरणार्थ, आपल्यापैकी कोणीतरी पुरुष आहे, कोणीतरी स्त्री आहे. रोज सकाळी उठल्यानंतर भोकावं लागतं. रोज सकाळी उठल्यानंतर आपण भोगतो का? की विसरलं तर काय करतं? मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे हे भोकावं लागतं का? किती सहजता त्याला आहे की एखाद्या वेळेस अनुषंगिक, प्रासंगिक काहीतरी निमित्त होतं आणि मग लक्ष, हा मी पुरुष आहे. उदाहरणार्थ, बारशाचं निमंत्रण आहे किंवा हळदी कुंकाचं निमंत्रण आहे. आले कोणीतरी हळदी कुंकाचं निमंत्रण द्यायला, बेल वाजवली, तेव्हा साहजिकच आपल्याला जाणवतं माझं काम नाही आहे, बायको. मुद्दा काय की असं जे प्रासंगिक काहीतरी घडतं आणि मग आपल्याला स्मरण होतं की अरे मी पुरुष आहे, हे माझं काम नाही. बस तेवढ्यापुरती. पण रोज सकाळी उठून जसं भोकावं लागत नाही, ह्याला म्हणायचं सहजावस्था. आता हीच व्याख्या इथे लावलेली आहे की मी आता कर्म करतो आहे आणि आता कर्माच्या फलाचा मात्र मी त्याग करणार बरं का, मी त्याच्या असा मी संकल्प करतोय, हाही एक संकल्पचा विचार केला. आणि आपण संकल्प त्यागाबद्दल बोलतोय इथे. म्हणून महाराज शेवटी म्हणतात आहे की याही संकल्प हाही संकल्प जेव्हा नष्ट होतो की मी कर्मफलाचा त्याग करत आहे
अशी उर्मी सुद्धा जेव्हा नष्ट होते, म्हणजे थोडक्यात काय, याचा दुसरा अर्थ असा आहे की ती उर्मी निर्माणच होत नाही. नष्ट होते म्हणजे ती निर्माणच होत नाही, की या फळाची अपेक्षा कर्माची. फक्त वेद विहित निष्काम कर्म, माझं हे कर्तव्य आहे आज वडील म्हणून, भाऊ म्हणून, आई म्हणून, बायको म्हणून, नवरा म्हणून, जी काही आपली नाती असतील, नेहमीच आपण बघतो ते जी जी कर्तव्य माझ्यासमोर येतात आज आयुष्यामध्ये पुढे, ती फक्त कर्तव्य म्हणून. आणि कशासाठी, मागच्या तो शब्द वापरला होता आचार्यांच्या भाष्यामधला, सत्वशुद्धी. म्हणजे कर्म हे इतकं अंगवळणी पडून जातं की मी माझ्या चित्तशुद्धीसाठी हे कर्म करतो आहे. त्यामुळे त्याचं पुढे काय होतं, कोण त्याचं कौतुक करतं, करत नाही, त्याची दखल घेतं, घेत नाही, यश मिळतं का अपयश मिळतं, हा माझ्या चिंतनाचा विषयच उरत नाही. आणि हा जर उरलाच नाही तर मग त्या फलाचा त्याग करण्याचा संकल्प येतोच कुठून, गरजच काय उरते त्याची. इतकी जेव्हा उच्च अवस्था आपल्याला प्राप्त होते, त्या अवस्थेत मात्र मग तो योगी आणि संन्यासी एकच ठरतो. कारण अगदी सोपं आहे समजायला, तर्कशुद्ध आहे की तिथे कर्माचा त्याग झाल्यासारखाच आहे. कर्म करताना दिसतोय मी, स्थूल रूपाने पाहिलं तर जगाला दिसतंय हा कर्म करतोय, विविध प्रकारची कर्म करतोय, ऑफिस आहे, नोकरी आहे, धंदा आहे, जे काही सुरू आहे सगळं, पण ते कर्म करून न केल्यासारखं होतं. आणि किती तर्कशुद्ध विचार आहे पहा. कारण जायचं आपल्याला कुठे आहे, आत्मस्वरूपापर्यंत, ब्रह्मस्वरूपापर्यंत. आणि आत्मस्वरूप आणि ब्रह्मस्वरूपाचं दुसरं नाव काय आहे, निष्कर्म. कारण तिथे कर्म संभवतच नाही. त्यामुळे निष्कर्म किंवा नैष्कर्म्य दशेपर्यंत मला जायचं असल्यामुळे अगदी स्वाभाविक आहे की साधन काळामध्ये सुद्धा कर्म जरी असलं तरी ते कर्म करून न केल्यासारखं झालं पाहिजे, तर निष्कर्म दशेपर्यंत जाण्याचा अधिकार मला प्राप्त होईल. याला म्हणायचं पूर्वतयारी, ज्याचा फारसा विचार केल्या जात नाही. आपण मागच्या वेळेला बोललो होतो. आणि तेच भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगतात आहे. श्लोक क्रमांक 3 मी वाचतोय. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते, योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. पदच्छेद आहे. आरुरुक्षोः मुनेः योगं कर्म कारणम उच्यते, योगारूढ तस्य एव किंवा योगारूढस्य तस्य एव शमः कारणम उच्यते. की ध्यानयोगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मुनीला निष्काम कर्म हे साधन आहे. आणि ध्यानयोगावर आरूढ झालेल्या त्याच मुनीला सर्व कर्म संन्यासरूप शम कारण आहे. आता आपल्यासमोर फार सुंदर एक विचार ठेवलेला आहे. साधन काळामध्ये काय अपेक्षित आहे आणि एकदा ध्यानावरती आरूढ झाल्यानंतर काय अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच मुनीला, म्हणजे दोन वेगवेगळे व्यक्तींबद्दल बोलणं सुरू नाही. हे कशासाठी सांगायचं, आपल्या मनात नाही तसे प्रश्न, पूर्वपक्षाने असे प्रश्न मांडलेले आहेत आणि मग आचार्यांना भाष्यामध्ये त्याचं उत्तर द्यावं लागलेलं आहे. आपल्याच मनातल्या शंका असतात, त्यामुळे पूर्वपक्षाच्या नावाखाली त्या निर्माण केल्या जातात आणि त्याची उत्तरं दिली जातात आणि अभ्यासकांना असे प्रश्न पडू शकतात. म्हणून इथे त्याच मुनीला म्हटलं, म्हणजे तोच साधक, तोच मुनी जेव्हा त्याची प्रगती होते आणि तो ध्यानयोगावरती आरूढ होतो, तेव्हा त्याच्यासाठी काय साधन आहे ते दिलेलं आहे. तर सर्वप्रथम ध्यानयोगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या, आरुरुक्षो म्हणजे इच्छा करणाऱ्या, आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मुनीला निष्काम कर्म हे साधन आहे. पुन्हा तेच सांगतात, कर्म कारणम उच्यते. कर्म म्हणजे निष्काम कर्म. आणि आरूढ झाल्यानंतर त्याच मुनीला सर्व कर्म संन्यासरूप शम कारण आहे. कारण आहे म्हणजे साधन आहे. आता येथे आपल्याला माहिती आहे शमदम उपरम, जे शमादी षटक आहेत, तिथला जो शमाचा अर्थ आहे तो इथे अपेक्षित नाही. इथे शम याचा अर्थ संन्यास असा होतो. म्हणजे थोडक्यात संन्यास कर्म असा होतो, किंवा कर्मसन्यास, चुकलं माझं, संन्यास कर्म म्हणण्यापेक्षा कर्मसन्यास, बिघडत काही नाही. संन्यास कर्म म्हटलं तर कर्मसन्यास. त्यामुळे शम याचा अर्थ कर्मसन्यास
आणि ध्यानयोगात स्थित राहण्यासाठी सर्व कर्म संन्यास सांगितलेला आहे. म्हणजे दोन वेगळ्या प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. पुन्हा एकदा, ध्यानयोगावर ज्याला आरूढ व्हायचं आहे त्याला कर्मसन्यास किंवा याचा अर्थ चुकलं माझं, जो आरूढ झालेला आहे त्याच्यासाठी सुरू आहे कर्मसन्यास, कारण कर्माचा संन्यास सांगितलेला आहे. आता स्वरूपतः बोलणं सुरू झालं बरं का. का? कारण त्याच्या स्थित राहण्यासाठी सर्व कर्मसन्यास इथे सांगितलेला आहे. आणि ज्याला इच्छा आहे ध्यानयोगावर आरूढ होण्याची त्याचं निष्काम कर्म हे साधन आपण बघतोच आहोत. आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी. अर्जुना, आता योगरूपी पर्वताचा माथा जर गाठावयाचा आहे तर या कर्मयोगाच्या पायऱ्यांनी चढून जाण्यास चुकू नये, असं इथे माऊली वर्णन करतायत. आणि आता हे जे काय म्हणतात त्याला, योगावर आरूढ होण्याची प्रक्रिया आता ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की योगरूपी पर्वताचा माथा जर गाठायचा असेल, एक दृष्टांत छान मांडला आपल्यासमोर, तर या कर्म मार्गाच्या पायऱ्यांनी चढून जाण्यास चुकू नये. छान वर्णन केलेलं आहे. फारच सुंदर दृष्टांत आहे की मला जर माथा गाठायचा असेल तर पायऱ्या तर चढाव्या लागतीलच ना. पण माझं काय होतं की आम्ही माथ्याचं वर्णन हुबेहूब करतो आपण. म्हणजे काय असतं, ऐकीव असतं, ते ग्रंथामध्ये वाचलेलं असतं, कोणाकडून तरी ऐकलेलं असतं, कुठल्या तरी प्रवचनात ऐकलेलं असतं. त्यामुळे माथ्याचं वर्णन हुबेहूब करतो मी, पण पायऱ्या चढण्याचं नावच घेत नाही. ही अवस्था असते माझी. आणि मग काय होतं की ऐकणाऱ्याला असं वाटतं की अरे वा, काय सुंदर वर्णन केलं नाही माथ्याचं, हा बहुतेक रोजच जाऊन येतो सकाळी तिथे फिरायला, असं होतं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पुन्हा माझी फजिती सांगायला आवडतं मला. सध्या तुम्हाला काही जणांना माहिती असेल, सोनाली भारतात गेलेली आहे, त्यामुळे जरा स्वयंपाकघरामध्ये माझा प्रवेश वाढलेला आहे. त्या दिवशी मी सोनला सांगत होतो, अरे फुलके करायचे कसे करायचे, ती कणिक कशी भिजवायची असते, ती कशी सैल भिजली पाहिजे, घट्ट नको भिजायला, पोळी कडक होते. ते करताना डोक्यात विचार माणसे येतात, ती पोळी फुगते म्हणजे वाफ येते नाही का, म्हणजे वाफ येते म्हणजे त्याच्यात पाणी असलं पाहिजे, ते पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, सगळं शास्त्र एकदम परफेक्ट. सो म्हणाला, बाबा एक पोळी फुगवून तर दाखव. ते नाही विचारायचं. आठवडा झाला एक पोळी फुगत नाहीये. फुलका पोळी फुलका करतोय मी. मुद्दा काय, वर्णन हुबेहूब. म्हणजे फुलका कसा करावा याच्यावर मी 1 तास व्याख्यान देऊ शकतो. हे सगळं तत्वज्ञान माहिती नसलेली आपली आई, बायको म्हणा, आजी म्हणा, जे कोणी घरातले स्वयंपाक करणारे सुंदर पोळ्या करतात. रोज प्रत्येक पोळी पूर्ण फुलते, म्हणजे फुगते अशी छान. यातलं काही तत्वज्ञान त्यांना माहिती नाही. भक्ती मार्ग, बुद्धियोग देतो भगवंत. मुद्दा एवढाच आहे की असं माझं होऊ नये. माथ्याचं वर्णन माहिती असणं ठीक आहे, कारण आपल्याला जायचं कुठे आहे माहिती पाहिजे, पण पायऱ्या चढायला सुरुवात तर केली पाहिजे. हे दृष्टांत आणि हा गमतीचा विषय जरी बाजूला आपण ठेवला तरी मुद्दा हा आहे की जोपर्यंत मी हा फलरूप संकल्प माझा संपवत नाहीये, तोपर्यंत मी पायऱ्या चढायला सुरुवात करत नाहीये, असा त्याचा अर्थ होतोय. मग मी कितीही वर्षानुवर्ष ज्ञानेश्वरी वाचली, भगवद्गीता वाचली, तरी काहीही होणार नाही. हा मुद्दा आहे. आणि महाराज त्याचीच आठवण करून देतात आहे की कर्ममार्गाच्या पायऱ्यांनी चढून जाण्यास चुकू नये. कर्ममार्ग म्हणजे निष्काम कर्मयोग किंवा कर्मयोग. निष्काम नाही, कर्मयोग म्हणजेच निष्काम कर्म. येणे यमनियमाचेनी तळवटे, रिगे आसनाची पाऊल वाटे, येई प्राणायामाचेनी आडकाठे वरवतागा. की आता आलं जे आपल्याला अजिबात ऐकायला आवडत नाही,
आणि सांगायलाही आवडत नाही, कारण सांगणाऱ्यावरही जबाबदारी येते, ऐकणाऱ्यावरही जबाबदारी येते. त्याच्यापेक्षा असं छान छान आपलं ब्रह्म माया सगळं वर्णन छान वाटतं. गळ्यात माळ पडली जबाबदारीची की ती कोणालाच आवडत नाही. आणि आता तर सरळ सरळ सुरू केलं सांगणं आता यमनियम. कारण काय आहे की निष्काम कर्म हे सिद्ध होण्यासाठी सुद्धा यमनियमांचं पालन झालेलं असलं पाहिजे. यमनियम जर सिद्ध झाले नसतील तर ती जी आसक्ती आहे ना, तो जो काम आहे, ती जी इच्छा आहे जबरदस्त, ती जात नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह याला म्हणायचे 5 यम. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान याला म्हणायचे 5 नियम. या यमनियमांच्या पायथ्याने जो वर जाण्यास निघतो आणि ज्यात स्थिर सुख आहे अशा आसनाच्या पाऊल वाटेने आणि रेचक, पूरक, कुंभक या प्राणायामांच्या कड्याने चढून जो वर येतो. अष्टांग योगाचं वर्णन सुरू केलेलं आहे. ध्यान योगाचं वर्णन माऊलींनी सुरू केलेलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. अष्टांग योग, 8 योग, 8 पायऱ्या. पण मुद्दा पुन्हा तोच आहे की यम नियमाचा अजिबात विचार न करता, त्याचा अभ्यास न करता, ते सिद्ध न करता मी जेव्हा थेट 3ऱ्या आणि 4थ्या पायरीवर जातो, म्हणजे आसनाच्या व्यवस्थित बसतो, असं बोललो आपण, फेसबुकवर फोटो टाकण्यासाठी अतिशय सुंदर पोज मी घेतो. काय होणार आहे? काहीच होणार नाही. काहीही होणार नाही, हा मुद्दा आहे. पटकन अर्थ पाहू. वेळ नाही आपल्याकडे, नेहमीप्रमाणे वेळेची मर्यादा आहे, पण असं वाचून पुढे जाण्यात काही अर्थ नाही आहे, कारण पूर्वतयारी अत्यंत महत्वाची आहे. अहिंसा, कोणाचेही अंतःकरण न दुखावणे याला अहिंसा असं म्हणतात. मी थांबलो याच्यासाठी. फार मोठा विषय आहे, माझा खूप आवडता विषय आहे, पण पुन्हा वेळ नाही आहे. कारण अहिंसेचे चुकीचे अर्थ लावून समाजाचं आणि राष्ट्राचं भयानक नुकसान आपल्या देशामध्ये झालेलं आहे. आणि गंमत पहा, ज्या अहिंसेचा, ज्या यमनियमांचा उल्लेख विषय ज्या भगवद्गीतेत येतो आहे, ते भगवंत ती भगवद्गीता अर्जुनाला कशासाठी सांगतात आहेत? 18 औक्षहिणी. त्यातले काही पांडवांचे होते, सोडून देऊ, 11 आणि 7 अशी विभागणी होती. पांडवांचे 7 औक्षहिणी होते मला वाटतं, आणि कौरवांचे 11 होते. एवढ्या लोकांना मारण्यासाठी सांगतात आहे. आणि काय सांगतात इथे? विषय आहे अहिंसा. कसं वाटतं ऐकायला? याचा अर्थ असा आहे, माझी अहिंसेची व्याख्या चुकलेली आहे. आणि भल्या भल्या लोकांची अहिंसेची व्याख्या चुकली म्हणून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक हिंदूंना प्राण गमवावे लागलेले आहेत. दुर्दैव आहे. मोठमोठाली लोक, त्यांना राष्ट्रपुरुष म्हणून समजल्या जातात, जे रोज भगवद्गीता वाचायचे, त्यांना अर्थ नाही कळत. असो, मला मुद्दा एवढा सांगायचा होता. अहिंसेचे अनेक पैलू आहेत, पण एक साधक म्हणून वैयक्तिक पातळीवर जर आपण विचार केला तर दुसऱ्याचं अंतःकरण दुखवणे, आपण दुसऱ्याला कधी मारायला कधी जाणार नाही, तसा प्रसंगही आपल्यावरती कधी येणार नाही, पण आपण जर विनाकारण कोणाचंही अंतःकरण दुखावत असू, मग ते आपले आई असतील, वडील असतील, भाऊ असेल, बायको असेल, आपण अहिंसा या व्याख्येत पहिल्याच परीक्षेत नापास झालो असं समजायला हरकत. लोकांची अंतःकरण दुखवायची अत्यंत धारधार काकांनी वर्णन केलंय ते. एखाद्याची वाणी अशी असते म्हणे की त्याला करवतीची धार असते, त्याला कडुलिंबाचं पाणी त्याच्यावर लावलेलं असतं, तिखटाच्या पाण्यात ती बुडवलेली असते, असं सगळं वर्णन काकांनी केलेलं. वाणीच तशी असते की दुसऱ्याचं अंतःकरण चिरतच गेली पाहिजे ती, आणि मग ध्यानाला बसायचं जाऊन. रामकृष्ण हरी. अहिंसा, सत्य, सत्य भाषण, बोलण्याची गरज नाही. अस्तेय, अस्तेय म्हणजे दुसऱ्याची वस्तू न घेणे. साधे साधे अगदी व्याख्या सांगत पुढे चाललेलं आहे, कारण आपल्याला कळायला सोपं आहे सगळं. ब्रह्मचर्य, संयम, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म आणि मोक्ष यांनी बंदिस्त असलेलं अर्थ आणि काम. कारण ब्रह्मचर्याची व्याख्या पुन्हा संन्यासासाठी वेगळी आहे, गृहस्थासाठी वेगळी. आणि अपरिग्रह म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर ब्लॅक फ्रायडे आहे म्हणून काहीतरी घेतलंच पाहिजे, किंवा सायबर मंडे आहे म्हणून जबरदस्तीने ऑनलाईन जाऊन काहीतरी
50% डिस्काउंट आहे, बाय वन गेट वन मिळत आहे म्हणून गरज नसलेली वस्तू घरात आणणे चुकलं. अपरिग्रहामध्ये मी नापास झालो. म्हणजे थोडक्यात शुद्ध मराठीत नीड आणि वॉन्ट यातला फरक करायला आपण शिकलो पाहिजे. पारमार्थिक साधकाने तर शिकलंच पाहिजे. अपरिग्रह फार वेळ नाही आहे, त्याच्यावर खूप छान बोलता येईल, पण जाऊया पुढे. शौच. शौच दोन प्रकारचे असतात. बाह्य शौच म्हणजे शुद्धी, एक बाह्य शुद्धी, एक अंतरशुद्धी. बाह्य शुद्धीमध्ये स्नान वगैरे सगळं येतं. अंतरशुद्धीमध्ये आपण बोलतोय अंतःकरणाची शुद्धी. संतोष, कुठल्याही परिस्थितीमध्ये समाधान बिघडू न देणे. तप. तप म्हणजे तापवणे. खूप छान विषयावर आहे, याच्यावर खूप तुम्ही स्वतः चिंतन करा. यम नियमातले मी किती यम आणि नियम पाळतो, कारण हे जोपर्यंत मी पाळत नाही तोपर्यंत माझ्या पहिल्या 2 पायऱ्यांमध्येच मी घसरतोय. आणि लक्ष तिकडे माथ्याकडे, वर्णन माथ्याचं ऐकायचं आणि पहिल्या 1-2 पायऱ्यांवर फुगड्या खेळत राहायच्या आपल्या भाषेमध्ये. आयुष्यभर तेच, 10 वर्ष झाले तिकडेच. तप. तप म्हणजे तापवणे. साधा एकदम. तप म्हणजे तापवणे. त्याच्यामध्ये शरीराला तापवणे, मनाला तापवणे. 1-2 छान मुद्दे आहेत त्याच्यातले, तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो. तप किती करावं आहे पुढे ते सात्विक तपांमध्ये वगैरे वर्णन आहे, पण त्याचं एका वाक्यात परमपूज्य मंदाजींनी फार सुंदर वर्णन केलंय. संताप होणार नाही एवढं तप करावं. छान वाक्य आहे, अतिशय सुंदर वाक्य आहे, मला खूप आवडलं. संताप होणार नाही एवढं तप करावं म्हणजे काय? माझं तप सांगतो मी. उपास करतो मी चतुर्थीचा. आता संधी मिळालीच ऐकूनच घ्या. आता मी स्वतःचं मार्केटिंग करतो जरा. काय होतं, सकाळी 12, 2, 4 पर्यंत सगळं तत्वज्ञान मला आठवत असतं, सगळं व्यवस्थित असतं. आलं असेल लक्षात गाडी कुठे होती. मग 4 ते 7 हा जो काळ असतो त्याच्यामध्ये माझ्या तपाचे चटके इतरांना मिळायला सुरुवात होते. त्याला संताप असं म्हणतात. याचा अर्थ काय आहे? मला ते तप झेपत नाही, इतकं तप करू नये असं सांगितलेलं आहे. हे सात्विक तप नाही. याचा अर्थ करू नये का? नाही, आपली क्षमता वाढवत राहावी. याचा अर्थ मला ते सहन होत नाहीये. उपाशी राहणं जर सहन होत नसेल तर मग फळं खा. ठीक आहे, अगदी साबुदाण्याची खिचडी नका खाऊ, पण फळं खा. तेही नसेल होत तर साबुदाण्याची खिचडी खा. तेही नसेल होत तर सरळ वरण भात भाजी पोळी खा आणि म्हणा राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेवीला उपवासी. मुद्दा हा आहे की पण तरी सुद्धा तप हे केलं पाहिजे, शरीराला तापवलंच पाहिजे. आणि त्याचा दुसरा विचार मी तुम्हाला जो मगाशी म्हणालतो ह्याच्यासाठी, की ज्या किती सुंदर विचार आहे पहा, अतिशय तर्कशुद्ध विचार आहे. ज्या प्रमाणामध्ये माझं अंतःकरण माझ्या देहाला चिकटलेलं असतं, ऐका मी काय सांगतोय, ज्या प्रमाणात डायरेक्टली प्रपोर्शनल शुद्ध मराठीमध्ये, ज्या प्रमाणात माझं अंतःकरण देहाला चिकटलेलं असतं, म्हणजे तरी काय, ज्या प्रमाणात हा देह म्हणजे मी असं मला वाटत असतं, त्या प्रमाणात मनाला तापवण्यासाठी देहाला तापवावं लागतं. कारण दूध तापवायचं असेल तर पातेलं तापवावं लागतं, कारण दुधाचा आणि पातेल्याचा स्पर्श आहे. आणि म्हणून ज्या प्रमाणात मला देह आहे असं मला वाटतं, त्याच्यासाठी मग तीर्थयात्रा. जा तीर्थयात्रेला. का? कोणती? ती आत्ता 4धाम यात्रा, त्याची एक ट्रेन सुरू झाली आहे म्हणजे दिल्लीतून, 5 स्टार. त्या यात्रेबद्दल नाही बोलत आहे मी, पूर्वीच्या काळच्या यात्रेबद्दल बोलतो आहे. आजची यात्रा 5 स्टार झालेली आहे. त्याला यात्रा म्हणणं म्हणजे एक मोठा विनोदच झालेला आहे तो. यात्रा म्हटल्यानंतर पूर्वीच्या काळी जे जीवाचे हाल व्हायचे, प्रवासात खूप हाल व्हायचे. धर्मशाळात उतरावं लागायचं, तेव्हा हॉटेल नावाचा प्रकार नव्हता. धर्मशाळेत किती गैर सोय असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. हे जे सगळं ह्या माध्यमातून शरीराला ताप दिला जायचा. थोडक्यामध्ये शरीराला ताप देण्याचे अनेक प्रकार आपल्याला माहिती आहे, पण मुख्य उद्देश आहे मनाला तापवणे, अंतःकरणाला तापवणे हा आहे खरं. आणि जितकं जितकं आपलं अंतःकरण देहापासून आपल्याला वेगळं करता येऊ शकतं, त्या प्रमाणामध्ये देहाला ताप न देता अंतःकरणाचं तप करता येतं. आणि मूळ त्यातला विषय हा आहे, मनाला तापवणे हाच आहे, मनाच्या विरुद्ध वागणे. मला गुलाबजाम आवडतात, म्हणजे कल्पना करा, नाही तर पुन्हा आधीच सोनाली भारतात गेल्यानंतर गुलाबजाम आवडतात म्हणजे पंचायत व्हायची नाही. उदाहरण देतोय फक्त. मला गुलाबजाम आवडतात आणि समजा घरी गुलाबजाम केले आहे आणि मला उपवास आहे,
आता कल्पना करायच्या, देहाला ताप काहीच नाही, मग ताप कुठे होतोय? माझ्या मनाला होतोय, कारण मना आतमध्ये जी वासना आहे गुलाबजाम खाण्याची, ती मी थांबवतोय. नाही, आज मी खाणार नाही, वाटेल ते झालं तरी मी त्याच्याकडे बघणारही नाही, कारण आज माझा उपवास आहे. फक्त पुन्हा तेच आहे, संताप होईस्तोवर नाही, नाही तर त्याचा राग. आजच करायची होती तुम्हाला, माहित नव्हतं तुम्हाला माझा उपवास. झालं सुरुवात, पुन्हा मुसळकेरामध्ये. असो, तप फार महत्वाचं आहे आणि परमपूज्य मंदाताईंचा त्याच्यावरती फार भर आहे. आपले दत्त जयंतीचा आपला जो कार्यक्रम असतो वर्षातून, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यानिमित्ताने विविध तप आपल्या सगळ्यांची होत असतात. ती केलीच पाहिजे असा आग्रह परमपूज्य मंदाताईंचा आहे, सर्वांसाठी लक्षात ठेवा. आणि पुढे स्वाध्याय. स्वाध्यायाचा अर्थ अगदी शास्त्रीय व्याख्या पाहायची झाली तर शास्त्राचा किंवा वेदांचा अभ्यास. मी ज्या शाखेचा आहे, मी ऋग्वेदी असेल तर ऋग्वेदाचा अभ्यास, पण त्याचा खरा अर्थ आहे की रोज साधना. आपण ज्याला साध्या भाषेत साधकाच्या दृष्टीने विचार केला तर साधना, मग त्यात नामस्मरण असेल, ध्यान असेल, तत्वचिंतन असेल, त्याला म्हणायचं स्वाध्याय हा रोज झालाच पाहिजे. आपल्याला शाळेमध्ये स्वाध्याय असं म्हणायचं, मला आठवतं, गृहपाठायचे स्वाध्यायच म्हणायचे. आम्ही आमच्या शाळेत तरी स्वाध्याय म्हणायचे बा, मराठी शाळेत शिकलो ना आम्ही. आणि सगळ्यात शेवटचा आहे नियम, ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान याचा अर्थ, आता आली गाडी पुन्हा आपली मूळ पदावरती, माझी सर्व कर्म ईश्वराला अर्पण करून करणे किंवा ईश्वराचं अनुसंधान सतत हृदयामध्ये ठेवणे, याला म्हणायचं ईश्वर प्रणिधान. आता ईश्वराचं अनुसंधान जर असेल तर स्वाभाविकच ती कर्म मी त्याला अर्पण करीनच. माझी फसगत तिथे होते, कारण मला त्याचं विस्मरण होतं, आणि त्याचं विस्मरण झालं की मी ताबडतोब स्वतःला करता समजायला लागतो, आणि मग मी भोगता कधी होतोय माझं मलाच कळत नाही. असं यमनियमाच्या पायथ्याने जो वर जातो, आणि मग कुठे जातो? यमनियम झाले की आसन. कारण छान वर्णन केलं की ज्याच्यात स्थिर सुख आहे. आता आसनाचे प्रकार आहेत, सिद्धासन, पद्मासन, भद्रासन, ते सोडून देऊ सगळे, कारण येणार आहे पुढे विषय. पण एक एवढंच सांगतो की भगवद्गीतेमध्ये कुठल्याही एका विशिष्ट आसनाचं वर्णन नाही आहे. माऊलींनी केलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, पण ज्याला सुखासन ज्याला म्हणतात, की ज्या आसनामध्ये, ज्या अवस्थेमध्ये मी बराच काळ स्थिर राहू शकतो, ते आसन योग्य. आता ते कसं पाहिजे, आणि मग ते कसं बसायचं, मान कशी हवी, आणि ते सगळं आपण बघूया वर्ण पुढच्या काही श्लोकांमध्ये येणार आहे. त्याच्यासाठी आत्ता इथे वेळ नको घालवायला. पण मुद्दा असा आहे की आसन असं साधल्यानंतर मग पुढे काय येतं? प्राणायाम. म्हणून तिथे रेचक, पूरक, कुंभक या प्राणायामांच्या कड्याने चढून जो वर येतो, म्हणजे हे सगळे मार्ग ज्यांनी पादाक्रांत केलेले आहेत त्याचं वर्णन सुरू आहे. मग पुढे काय होतं? जो एवढ्या पायऱ्या चढून वर येतो त्याला पुढे काय लागतं? मग प्रत्याहारांचा आधाडा, जो बुद्धी चियाही पाया निसरडा, जेथ हटिये सांडिती होडा कडेल. हे नंतर श्रोत्रादी इंद्रियांना शब्दादी विषयांपासून हरण करण्यासारखा प्रत्याहाराचा भिंतीसारखा उभा कडा लागतो, की जो बुद्धीच्या पायालाही निसरडा घसरवून टाकणारा असतो. ज्या ठिकाणी कडा चढून जाण्याच्या मार्गाला लागलेले हठयोगी देखील योग पर्वताच्या माथ्यावर चढून जाण्याची प्रतिज्ञा टाकून देतात. काय वर्णन केलं बा मौली. म्हणजे हा जो टप्पा आहे आता माथ्यावर जाण्याचा, तो किती कठीण आहे, की जिथे मोठे मोठे हठयोगी, की ज्यांचा निश्चय, प्रचंड निश्चय, हे हठयोगी फार निश्चय असतात, कारण त्यांचं तपांचं वर्णन आपण ऐकलं तर आपण कल्पनाही नाही करू शकतो. प्रचंड निश्चय त्यांच्याजवळ असतो, आणि त्यांनी सर्वसंग परित्याग करून ते निघूनच गेलेले असतात. ते सुद्धा ह्या पायरीवरती आले की माथ्यावर जाण्याची प्रतिज्ञा टाकून देतात, असं वर्णन केलेलं आहे. कारण यमनियम नीट साधले नसतील, आणि जर मी बसलो डायरेक्ट मांडी घालून डोळे मिटून आसन प्राणायाम सगळं व्यवस्थित केलं, तर वर्षानुवर्ष मी ज्या भिंतीवरनं घसरत राहतो ना, तीही भिंत आहे. वर्षानुवर्ष माझं ध्यानावर मी आरूढ होऊ शकत नाही, त्याचं कारण आहे मी जिथे घसरतो तीही भिंत आहे प्रत्याहाराची, की जिथे बुद्धीच्या पायालाही निसरडा
आणि घसरून टाकणारा तो असतो. की बसल्यानंतर माझी जी इंद्रिय आहे, श्रोत्रादी इंद्रिय वर्णन केलेलं आहे, 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत माझी, त्यांचे जे विषय आहेत त्यांच्यापासून हरण करणं, त्यांना म्हणजे थोडक्यामध्ये आतमध्ये ओढून घेणं, हे अत्यंत कठीण मला जातं. कारण आधीच्या पायऱ्या, पूर्वतयारी माझी नीट झालेली नसते. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला ना थोडासा, तर इथे थोडंसं काय म्हणूया, भक्तियोग इथे आपल्याला कामात येतो. जर भक्तीच्या मार्गाने मी इथे आलो असेल, तर इथे बुद्धीच्या पायाला जो निसरडा इथे ज्यांनी म्हटलेला आहे, की जर मी केवळ ज्ञानलक्षणा भक्ती, आपल्याला माहिती आहे भक्तीची प्रकार आहे, ज्ञानलक्षण आणि प्रेमलक्षणा. जर प्रेमलक्षणा भक्ती असेल तर हे काम थोडं सोपं होतं. का? कारण तिथे बुद्धीचा उपयोग केला जात नाही फारसा. कारण माझं भगवंतावरती इतकं निस्सीम प्रेम असतं, इतकं प्रेम असतं की त्याच्या प्रेमामध्ये मी इतका एकाग्र होतो की माझे आपोआपच जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ती विषयांपासून त्यांचं हरण केल्या जातं. एवढ्या अंशातून भक्ती थोडीशी सोपी असते बघ. आणि त्याच्यातही ज्याच्या इंद्रियांना जबरदस्त वळण आहे, सारखं काहीतरी पाहावंसच, डोळ्यांना काहीतरी चांगलं पाहावंसच वाटतं, कितीही समजून सांगितलं, किती तत्वज्ञान नाही, मला छान छान रंगीबेरंगी खूप सजवलेलं सुंदर असं काहीतरी बघावंसं वाटतं, मग त्याला सांगायचं, पहा विठोबाचे मुख, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. बोलावंसं वाटतं ना, विठ्ठलाचं नाव. बघावंसं वाटतं, विठ्ठलाचं नाव. खूप सजवावंसं वाटतं, अलंकार घालायचं वाटते, विठ्ठलाला घाला, रामाला घाला. तो त्या माध्यमातून साधलेला प्रत्याहारच आहे. इथे सुद्धा समाधी लागू शकते. कथा आहे, सांगू का? 6 मिनिटं राहिलेत. सांगतो मी, कारण ज्यांच्या खिडक्या उघड्या आहेत त्यांचे चेहरे जरा जास्तच गंभीर वाटतात मला. थोडीशी कथा सांगू. परमपूज्य मंदातांनी खूप खुलवलेली आहे कथा. संत एकनाथ महाराज यांच्या चरित्रातली आहे. बहुतेक वेळ त्याच्यातच होईल आज, पण बघूया. एकनाथ महाराजांना 2 मुली होत्या, गंगा आणि गोदावरी नावाच्या. मोठ्या मुलीचं नाव गंगा, छोट्या मुलीचं नाव गोदावरी. तिला, मला वाटतं मोठ्या मुलीला लीला म्हणायचे, गंगा. तिचं दुसरं नाव लीला असं होतं. तर त्या गंगेचं किंवा त्या लीलेचं लग्न ठरतं, लग्न होतं. मला वाटतं त्यांच्या जावयाचं नाव विश्वंभर, माझं जर चुकत नसेल तर त्यांच्या जावयाचं नाव विश्वंभर. नीट सगळी चौकशी करून लग्न करून देतात. पण नंतर कळतं की जावयाला अतिशय वाईट सवयी आहेत. प्रत्यक्ष महाराजांच्या चरित्रातलं माहिती असेल काही जणांना, कथा सुद्धा माहिती असेल एखाद वेळेस. आपले जे, ही कथा मला एका अनेक पैलूंनी आणि अंगाने ही कथा असं नाही, पण मला आवडते की आपले काही फार मोठे गैरसमज असतात की संत, एकनाथ महाराज होऊन गेले, आपण त्यांना बघितलं नाही, बरोबर, किंवा रामदास स्वामी होऊन गेले, आपल्या मनामध्ये काहीतरी आदर्श कल्पना असतात. असं काही नसतं. प्रत्यक्ष एकनाथ महाराजांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे की त्यांचा जावई जो होता तो बाहेरख्याली होता. बाहेरख्याली शब्दाचा अर्थ माहिती असेल आपल्याला. तुम्ही कल्पना करू शकता त्या सगळ्या वाईट सवयी त्याला होत्या. आणि ही लीला लग्नानंतर 1-2 आठवड्यात घरी येते. एकनाथ महाराज विचारतात, काय लिहिले, कसं चाललंय, जावई बापू काय म्हणतात. ती सगळं छान असं सांगते. ती आपल्या आई वडिलांना एकही शब्द, तिच्या लक्षात येतं आपला नवरा कसा आहे गेल्यानंतर, सांगत नाही. म्हणून तर ती घरी येते आणि घरी राहते वडिलांच्या जवळ. घरी राहत असली वडिलांच्या घरी, तिच्या चेहऱ्यावर तो आनंद नसतो. पण ती हा विचार करते की जे काही आहे ते माझ्या प्रारब्धाचा भाग आहे, तो ह्यांना सांगून कशाला त्रास दे आई वडिलांना. म्हणून ती आई वडिलांना काही सांगत नाही. करता करता काही दिवस जातात, 4 महिने 6 महिने असा काळ जातो आणि दिवाळीचा सण येतो. त्यांच्या कानावर गोष्टी जातात, कारण शेवटी त्या काळामध्ये गाव छोटंसं, हळूहळू लोक बोलायला लागतात. दिवाळ सण येतो, जावयाला बोलवायचं दिवाळ सणासाठी, म्हणून एकनाथ महाराजांच्या घरी मोठा कार्यक्रम ठरतो. एकनाथ महाराजांचं
श्रीमंती सगळी वैभव आपल्याला माहिती आहे. आपण सगळं त्यांचं चरित्र थोडंफार तर नक्कीच ऐकलं असेल. गावातले 5-50 लोक जेवायला यायचं ठरतात. पंक्तीची वेळ होते. कोणीच आलेलं नसतं सासरहून. पहिल्यांदा लीला येते. 11 वाजतात, 12 वाजतात, 12:30 वाजतात. 12:30 वाजता तिचे आई वडील, म्हणजे सासू, चुकलं माझं, तिचे सासू सासरे येतात, म्हणजे त्याचे आई वडील त्या विश्वंभरचे. 1-1:30 वाजायची वेळ येते, पण जावई बापू काही येत नाही. म्हणजे ज्यांच्यासाठी दिवाळ सण ठेवलेला आहे, ज्यांचं जावयाचं सगळं करायचं आहे, ते काही येत नाहीत. शेवटी आता त्यांना बोलावणं पाठवायचं, कोणाला तरी पाठवायचं. तर ह्याच काळामध्ये गोपाळकृष्ण श्रीखंड्या नावाने एकनाथ महाराजांच्या घरी सेवा करत असतो. मला काय सांगायचं, खूप गोष्टी शिकता येतात या म्हणून संत चरित्र याच्यासाठी वाचायचे असतात, की प्रत्यक्ष श्रीखंड्या ज्यांच्या घरात, म्हणजे प्रत्यक्ष गोपाळकृष्ण श्रीखंड्या या नावाने त्यांच्या घरामध्ये पाणी भरतोय, त्यांचं व्यावहारिक आयुष्य मात्र असं असू शकतं. एवढंच मला बोलायचं आहे. वाक्य पुढे जातो. महाराज, एकनाथ महाराज शिखंड्या जाऊन जावे बापूंना घेऊन ये. शिखंड्या लगेच तयार, ताबडतोब. शिखंड्या, मंदातांनी फारच गोड वर्णन केलं, सोडून देऊ सगळं. शिखंड्याला म्हणे, काय त्याला कसली भाडबीड, तो जाऊन सरळ समोर उभा राहतो विश्वंभरच्या. त्याला त्याला विचारतात, का रे, माहिती आहे का जावे बापू कुठे आहे? शिखंड्या म्हणतो, हो, मला सगळ्यांचे पत्ते माहिती आहेत. एकाचा जरी पत्ता चुकला तर मला ईश्वर म्हणणार नाहीत. सगळं माहिती आहे मला. शिखंड्या जातो, थेट जाऊन उभा राहतो विश्वंभरच्या समोर. जावे बापू, चला, तिथे दिवाळ सणाचा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सगळेजण खोळंबले आहेत. तुमचे आई वडीलही तिथे आलेले आहेत. पंगत तुमची वाट बघते आहे. विश्वंभराला काहीच कल्पना नसते दिवाळ सण काय आणि कुठे काय. तो तिच्या घरी पडलेला असतो, जिच्या नादी तो लागलेला असतो. त्या शिखंड्याला पाठवताना एकनाथ महाराजांनी त्याला एक सूचना केलेली असते, की समजा त्यांनी जर म्हटलं की मी येत नाही, तर त्याच्या कानामध्ये एक वाक्य सांगायचं. कोणतं वाक्य? तर म्हणे, अरे, हिच्यापेक्षा जास्त सुंदर एकनाथ महाराजांकडे आहे. छोटी वेळ तीच येते. तो जावे नाही म्हणतो. श्रीखंड्या त्याला हे वाक्य सांगतो, अरे, हिला काय घेऊन बसलं, हिच्यापेक्षा जास्त सुंदर एकनाथ महाराजांकडे. तो ताबडतोब उठतो. तो म्हणतो, मला माहिती नव्हतं, माझे सासरे बुवा बहुत पहुंची हुई व्यक्ती, म्हणजे माझ्याहीपेक्षा 4 पाऊल पुढे दिसतात आहे. मला तरी हिच्या घरी यावं लागतं, ह्यांनी तिलाच आपल्या घरात आणून ठेवलेलं आहे. ताबडतोब उठतो तो आणि शिखंड्याच्या मागोमाग चालायला. फुलपाखरू वृत्तीचं वर्णन केलेलं आहे ते, रजोगुणी माणसाचं कसं असतं. फुलपाखरू कधीही एका फुलावरती स्थिर बसत नाही, आपल्याला माहिती आहे. तसं रजोगुणी माणसाची वृत्ती असते. त्यांचं कुठेच चित्त स्थिर नसतं. हिच्यापेक्षा सुंदर म्हटल्याबरोबर जावई बापू ताबडतोब दिवाळ सणाला हजर. वेळ नाही आहे, वेळ होत आली आपली, मी पटकन कथा पूर्ण करतो. वर्णन खूप सुंदर आहे त्याचं, की तो पंक्तीत बसतो, मग वाढणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या मुखाकडे पाहतो, ही का ती, ती का ती. मध्ये शिखंड्याला विचारतो, अरे ती कुठे आहे? इतका तो उतावीळ झालेला असतो. पंगत होते, पान सुपारी होते. शेवटी त्याला राहवत नाही. तो एकनाथ महाराजांना म्हणतो की, सासरे बुवा, तुम्ही तर माझेही 4 पावलं पुढे. तुम्ही घरातच आणून ठेवली, मला दाखवा ना कुठे आहे ती, कोण आहे, मला ते सौंदर्य बघायचं आहे. महाराज म्हणतात, चल दाखवतो. त्याच्या दंडाला धरून त्याला उभं करतात, देवघरात घेऊन जातात, आणि ती सावळी मूर्ती उभ्या उभ्या ध्यान लागलेलं आहे त्याचं. उभ्या उभ्या ध्यान लागलेलं आहे. माझा मुद्दा एवढाच मला सांगायचा होता फक्त या श्लोकामध्ये, या ओवीमध्ये. काय? डोळे उघडे ठेवून ध्यान लागलेलं आहे. महाराजांनी त्याच्या दंडाला धरून उभं केलं त्याला, तेव्हाच तो समाधिस्थ व्हायला लागला होता. आणि ती मूर्ती बघितली, ते जे सौंदर्य बघितलं. काय बघतोय आपण? की जर बघावचीच इच्छा असेल, सुंदर बघावं, ते सौंदर्य बघा. आणि या लीला आणि या विश्वंभर यांच्या पोटी पुढे संत कवी जन्माला आलेले आहे, मुक्तेश्वर नावाचे. म्हणजे या योग्यतेचे ते झाले. आधीचं त्यांचं चरित्र मी आता वर्णन केलं, ते हे होऊ शकतं.
कोणत्या मार्गाने तुम्ही घेता एवढाच प्रश्न आहे फक्त. पण प्रत्याहार जो आहे तो ह्या पद्धतीने साधता येऊ शकतो. ज्ञानमार्गाने आले तर तो बुद्धीच्या पायाला घसरवून टाकणारा हा अत्यंत कठीण असा हा कडा आहे प्रत्याहाराचा भिंतीसारखा. तो ज्ञानलक्षणा भक्तीने तुम्ही चढताय का प्रेमलक्षणाने चढता हा विषय वेगळा आहे. पण दोनपैकी एक काहीतरी मात्र परिपूर्ण पाहिजे. अर्धवट कशानेच काम होत नाही. असो, कथेमध्ये वेळ गेला. आपल्याला बऱ्याच ओव्या आज पूर्ण खरं करायच्या होत्या, पण संकल्प करायचा नाही फारसा असा पण आजच शिकलेलो असल्यामुळे त्याची इच्छा म्हणायचं. आणि जी गती आपल्या अभ्यासाला प्राप्त झालेली आहे वाढवण्याचा फक्त प्रयत्न करायचा. जी गती मिळेल त्याच्या चरणी आपण अर्पण करूया आणि आजचं वाचन ते थांबवूया. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.